दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट ज्ञानदीप संस्थेच्या वतीने गौरव रॅली काढत आनंदोत्सव केला साजरा। गुरुवारी दापोली शहर छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमले। दापोली तालुक्यातील ऐतिहासिक व गौरवशाली किल्ले सुवर्णदुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नुकताच समाविष्ट करण्यात आला आणि या ऐतिहासिक गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप संस्था दापोली आणि सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी भव्य सुवर्णदुर्ग गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलं। ही भव्य दिव्य गौरव यात्रा दापोली शहरात काढण्यात आली। संस्थेच्या मुख्य कार्यालयापासून ही गौरव यात्रा सुरू होऊन पुढे केळसकर नाका येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ छत्रपतींना वंदन करून ही गौरव यात्रा पुढे निघाली। ती दापोली पोलीस ठाणे आणि मग दापोली बाजारपेठ येथे ही गौरव यात्रा काढण्यात आली। या गौरव यात्रेला अनेक मान्यवर उपस्थित राहिले। भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजनीति दुरंगर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा। या गौरव यात्रेमध्ये ज्ञानदीप संस्थेच्या सर्व शाखांतील विद्यार्थी तसंच शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी छत्रपती शिवरायांची वेशभूषा साकारून चलचित्र सादर करण्यात आलं तसंच मिरवणुकीदरम्यान ऐतिहासिक खेळ लाठी काठीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। या कार्यक्रमात किल्ल्याच्या गौरवाबद्दल व्याख्यान, विद्यार्थ्यांची रॅली, लेझिम पथक, वाद्यवृंद, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता। संस्थेचे सर्व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी यांनी या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। दापोली तालुक्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा हा अभिमानाचा क्षण ज्ञानदीप संस्थेने उत्साहात साजरा केला। या आनंदोत्सवात दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरोजताई मेहता, संस्थेचे सुयोग मेहता, संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर मॅडम, माजी नगराध्यक्षा ममता मोरे, राष्ट्रवादीच्या रमा बेलोसे, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।